नमस्कार. आज आपण वन टक्स ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. हे ब्लाउज मागच्या हुकांमध्ये पण शिवू शकता, पुढच्या हुकांमध्ये पण शिकू शकता. आज आपण हे पुढच्या हुकांचं वन टक्स ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. हे पॅटर्न कटिंगची सोपी पद्धत आहे. शिवण्यासाठी पण हे ब्लाउज अगदी वेळ कमी लागतो. तर आज आपण याचं कटिंग बघूया. तिथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचा आहे. कमी वेळात आणि लवकर पॅटर्न तयार व्हावे यासाठी आपण घडीचा पेपर घेऊन हे पॅटर्न सोबत काढत असतो. आज आपण हे 32 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय. पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर, म्हणजे बघा तुमची कप साईज छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर 1.5 इंच सोडा, छातीचा गोलवा नॉर्मल मीडियम असेल तर 1 इंच सोडा. आज आपण इथे 1.5 इंच अंतर सोडतोय आणि मग बाकीचं पॅटर्न बनवतोय. हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. अगदी कमी वेळात आणि सुंदर असं परफेक्ट आपलं पॅटर्न तयार होतं. खालच्या बाजूने पण आपल्याला अंतर सोडायचं आहे. ब्लाऊज हा काय होतं, बऱ्याच वेळेस छातीत तरंगल्यासारखा होतो, उचकल्यासारखं होतो. तसं होऊ नये, खालच्या बाजूला पण तो परफेक्ट बसावा यासाठी आपल्याला खालच्या बाजूकडनं 1 इंच अंतर सोडून द्यायचं. खालून पण हे अंतर सोडायचं आहे. आणि हे फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागातून नाही. आपल्याला हे कुठेच वाढवायचं नाहीये. इथे आपण घेणार आहोत ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता ब्लाऊजची उंची घेताना कमीत कमी 13 इंच तरी ब्लाऊजची उंची घ्या. 13 इंचापेक्षा ब्लाऊजची उंची कमी घेऊ नका. छोटं माप असेल 28-30 छातीचं तर त्याला ठीक आहे. 11 त्या ताईंची उंची जर कमी असेल तर 11-12 इंचापर्यंत घ्या. पण सरासरी ब्लाऊजची उंची आपली 13 इंच असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत चार्टनुसार 5 इंच. सगळी मापं आपण चार्टनुसार घेणार आहे. कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये कुठे पण नाही. मुंडा घेणार आहोत 5.25 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर आपल्या इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता 32 छातीचा आहे त्यामुळे ते छातीचा चौथा भागाला 8 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली सरळ हे जोडून घ्यायचं. या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये. काय होतं, जर कमर घेराचं अंतर घेतलं आपण तर फिटिंग कडे कपडा कमी शिल्लक राहतो. तसं होऊ नये म्हणून कमर घेराचं अंतर टाकूच नका. कंबर कमी जरी असेल तुमचं छातीपेक्षा भरपूर तरी कमर घेराचं अंतर घ्यायचं नाही. मुंड्याचा आकार द्यायचा. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. हा पॉइंट मॅच करत या पॉइंटला यायचा आणि हात आपला वरती शोल्डरकडे जाऊ द्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्यासाठी मी इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य केला. मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन हा मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन दिला. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.25 इंच. आता ज्या ताईंना ही तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे, गळाखोली 2 इंच टाका. म्हणजे गळाखोलीच्या अंतरात तुम्ही छोटासा बदल करा. 1.5, 1.25, 2 पर्यंत टाका. आता आपण इथे 2.25 गळाखोली घेतलेली आहे. पट्टी मोठी, गळाखोली कमी, पट्टी छोटी, गळाखोली जास्त, हा बदल करा. शोल्डरचं जे अंतर आहे 5 इंच ते हेच टाका, यात बदल करू नका. त्यानंतर आपल्या गळ्याची उंची घ्यायची. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच. हे अंतर जोडून हा बॉक्स तयार करून घ्यायचा. आपण पॅटर्न बनवताना सगळे गोल गळेच बघितले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठल्याही प्रकारचे गळे इथे बनवू शकतात. मेन तुम्हाला पॅटर्न तयार करताय ना, अगदी महत्वाचं आहे. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला टाकायचे छातीचा 10वा भाग. आता 32 छातीचा आहे, छातीचा 10वा भागाला 3.25 इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 4.5 इंचाचा. हे 4.5 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर जोडून घेतो. आता टक्सच्या दोन्ही बाजूला इकडे आपण 1.5 इंच अंतर घेतले, इकडे मी 1.25 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1.25 इंचाचं मार्किंग केलं. हा टक्स तुम्ही जेवढा जास्त कापणार तेवढा इथे खोलगट पफ असा छान तयार होणार. हे पॅडेड ब्लाऊज मध्ये पण तुम्ही शिवू शकता. तुम्हाला कप टाकून शिवायचं असेल हे ब्लाऊज तसंही तुम्ही हे शिवू शकता. दोन्ही बाजूला हे जोडून घ्यायचं जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना ब्लाऊज लहान मोठं व्हायला नको. त्यामुळे हा टक्स दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. हे ब्लाऊज शिवायला वेळ अगदी कमी लागतो. रेग्युलर ब्लाऊज पेक्षा शिवण्याचं अगदी कमी वेळात होतं. हे झालं आपलं पॅटर्न आखून. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे पण समजावून सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.
तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला, कमेंटमध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या विचारत चला। आता हे जे आपण पुढच्या भागामध्ये वाढवलेलं अंतर आहे, खालच्या बाजूला आपण 1 इंच अंतर वाढवलं आणि इकडे 1.5 इंच अंतर वाढवलं, ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत। मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाहीये। वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असतं, मागच्या भागासाठी नाही। हे इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करते आणि खालून आपण वाढवलं होतं 1 इंच, ते पण आपण कापून टाकणार आहोत। कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार होतो याच्यामुळे, त्यामुळे डबल पेपरवर पॅटर्न काढण्याची गरज नाही। शोल्डर मुंड्याचे आकार पण याच्यामुळे परफेक्ट येतात, त्यामुळे पॅटर्न बनवताना शक्यतो मागचा भाग पुढचा भाग असं सोबतच कटिंग करत चला। हे काढून मग आपल्याला बाकीचं पॅटर्न आखून घ्यायचं। आता इथे आपण गळाखोलीचं अंतर, गळ्याची उंची हे आखून घेऊया। गळाखोली घेतली 2.25 इंच, गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन, 9.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 10 इंच। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे गळ्याला कोपऱ्यात गोलाकार देऊन घ्यायचा, म्हणजे पूर्ण तुम्हाला वरतीपर्यंत हात नेण्याची काही गरज नाही। खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा 3.5 इंचाचा आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी, म्हणजे उभा टक्स आपण 4 इंचाचाच घेऊया। ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। टक्सचं शिवण असंच करा। आता याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार कापायला विसरू नका। सगळ्यात पहिले मुंड्याचाच आकार प्रत्येक पॅटर्नच्या वेळेस कापत चला। तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, त्यामुळे पेपर पॅटर्नची प्रॅक्टिस करा। ब्लाऊज कटिंग आणि शिवण सोपं आहे। तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला। माझ्याशी काय तुम्हाला बोलावं वाटत असेल तर कमेंट करा भरपूर, त्यानुसार तुमचं उत्तर दिले जाते। हा टक्स जेवढा तुम्ही मोठा कापाल तेवढा इथे खोलगट पफ अगदी छान तयार होतो। आणि फिटिंगला आपण हे जोडून घेतो या बाजूला तिरकस, त्यामुळे मागचा भाग पुढचा भाग ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो हे अशा पद्धतीचं, हा भाग बरोबर तंतोतंत एकमेकाला मॅच होतो। म्हणून हा टक्स आपण कोपऱ्यापासून फिटिंग कडे जोडून घेतो, जेणेकरून मागचा भाग पुढचा भाग आपल्याला फिटिंग करताना लहान मोठा व्हायला नको म्हणून। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।